हिता आपुलिया हिता ऐसे जो जागता धन्य माता पिता तयाची या कोळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा थाप द्या गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ घड त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाट देवा विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या नैमित्तिक कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य संत श्रेष्ठ देहूचे सुप्रसिद्ध असणारे संत वैराग्याची मूर्ती ज्यांना संबोधलं जातं वारकरी संप्रदायाचं ज्यांना कळस्थानी आहे असे असणारे जगद्गुरु तुकोबराय आणि याच जगद्गुरु तुकोबरायांचा अवघ्याशा 4 चरणांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराया तुम्हा आम्हा सर्वांना सांगताय की आपुलिया हिता म्हणजे आपल्या हितासाठी जो जागृत आहे आपुलिया हिता ऐसे जो जागता धन्य माता पिता तयाची कोणाचे माता पिता धन्य जो हितासाठी जागृत आहे त्याचे माता पिता काय आहे धन्य आहे. एवढंच नाही तर कोणत्या कुळाचा हरिक भगवंताला सुद्धा होतो. तुकोबराय सांगतात कोळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कुळामध्ये सात्विक पुत्र कन्या जन्माला आली तर त्याचा हरिक साक्षात भगवंताला होतो. म्हणून बघा मग ह्या हरिक असणारी व्यक्ती ओळखायची कशी किंवा ही ते कुळातील पुत्र मुलगी ओळखायची कशी तर त्यावर तुकोबराय सांगतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जे गीता भागवताचे श्रवण करतात अखंड भगवंताचं चिंतन करतात ते काय असतात भगवंताला हरिक असतात किंवा त्यांचे माता पिता धन्य असतात. तुकोबराय यावरही थांबले नाही. एवढं बोलून तुकोबराय थांबले नाही तर तुकोबराय पुढे म्हणतात तुका म्हणे माझं घड त्यांची सेवा. तुकोबराय म्हणतात आर्या असे भगवंताला हरिक असणारे कुळामध्ये सात्विक पुत्र कन्या जन्माला आलेले किंवा जे माता पित्यांची सेवा करतात की ज्यांचं हितामध्ये जागृत आहे अशा कुळातील कन्या पुत्रासाठी जे भगवंत सुद्धा हितासाठी जागृत आहे स्वतः ते आपल्या हितासाठी जागृत आहे. तुकोबराय त्यांच्यासाठी म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुकाराम महाराज म्हणतात साक्षात मला सुद्धा काय घडो त्यांची सेवा घडो तर त्यांची सेवेमध्ये तरी माझ्या दैव पार नाही परी माझ्या दैव पार नाही. कारण तुकोबराय म्हणतात बघा जे हरिक असतात कुळामध्ये सात्विक जन्माला येतात अशी मुलं धन्य असतात किंवा त्यांचे मायबाप सुद्धा धन्य असतात आणि तेच भगवंताला हरिक असतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे परंतु बघा भगवंताला नमन करणं आपलं गरजेचं आहे. कारण बघा कुठल्याही सेवेसाठी सुरुवात करण्या अगोदर भगवंताला नमन करणं गरजेचं आहे. म्हणून पांडुरंगाला आपण नमन करायचं आहे. पांडुरंगा करू पांडुरंगा करू
दुसरे चरण तुमच्या कृपादाने कथेचा विचारो बाबा दे सद्गुरु दास तुका दास तुका दास पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवास मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांची या वारकरी संतांची या वारकरी संतांची वारकरी संतांची वारकरी संतांची वारकरी संतांची हे पुस्तक पायावरी वारकरी संतांची या वारकरी संतांची या वारकरी संतांची या मस्तक पायावरी वारकरी संतांची हे वारकरी संतांची वारकरी संतांची एकदा जोरदार टाळी होऊ द्या. आपण कीर्तनात बसलेलो आहोत. कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजलीच पाहिजे. टाळी वाजवावी गुढी उभारावी. आज बघा आपली आई हिता ऐसे जो जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आज या ठिकाणी आपण कशा निमित्तानं जमलो आहोत सगळ्यांना ज्ञात आहेत. तरी पण बघा आज आपल्यातून वर्षापूर्वी ज्या मावशी निघून गेलेल्या आहे किंवा आई निघून गेलेल्या आहेत त्याचबरोबर बाबा निघून गेलेले आहे. या आष्टेकर परिवाराला यांचं जाण्याचं दुःख आहे. बघा जे कैलासवासी सुखदेव बाळू आष्टेकर त्याचबरोबर बाबा गेले आणि 15 दिवसानंतर या आई देखील गेल्या. आईंना जाऊन बाबांनंतर 15 दिवसानंतरच आईंनी निरोप घेतला. त्या अशा असणाऱ्या कैलासवासी कमळाबाई सुखदेव आष्टेकर या आई देखील यांनी वर्षापूर्वी आपल्या इथून निरोप घेतलेले आहे. या मृत्यूलोकाचा निरोप घेतलेला आहे. पण या मागे असणारा आष्टेकर परिवार आहे. या आईंची आणि बाबांची मुलं जी आहेत ती म्हणजे 2 मुलं आहेत आणि 2 मुली देखील आहेत. भरतदादा असेल, दत्तूदादा असेल, भारतीताई असेल, दीक्षाताई असेल, त्याचबरोबर सुभाषदादा हे पुतणे आहेत, निलेशदादा असतील, राहुलदादा असतील, असा समस्त. त्याचबरोबर भारतदादा असेल, अरुणदादा असेल, संतोषदादा असेल, हे देखील पुतणे आहेत. त्याचबरोबर नातू, असा समस्त आष्टेकर परिवार इथे आहे. या आष्टेकर परिवाराला या दोघी मायबापाचं जाण्याचं दुःख आहे.
खरं तर जीवनामध्ये मायबाप काय असतात हो, आज सांगण्यासाठीच हा अभंग निवडलेला आहे. जीवनामध्ये मायबाप काय असतात? बाप तो घराचा पाया, आई तो घराचा कळस असते. आणि ज्यावेळेस हा पाया खचतो ना, कळस देखील खाली यायला वेळ लागत नाही. म्हणून हे दोघं देखील या मृत्यूलोकाचा निरोप घेऊन गेलेले आहेत. परंतु बघा, मनुष्य जन्म हा खूप अनमोल जन्म आहे आणि या अनमोल जन्माचे आपण सार्थकी लावता आला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जन्मा येऊन देह करा देहाचे सार्थक. देहाचं सार्थक आपल्याला करता आलं पाहिजे. आणि आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो, या मृत्यूलोकामध्ये आपण जन्माला आलो आहोत. मग आल्यानंतर आपलं देहाचं सार्थक केलं पाहिजे. खरं तर मानव देह हा अनमोल आहे. या मानव देहामध्ये आल्यानंतर मानव देहाचे अनेक संस्कार केले जातात. आणि या अनेक संस्कारांपैकी बघा, काही संस्कार होतील किंवा नाही होतील हे माहीत नाही, परंतु 2 संस्कार मात्र निश्चित ठरलेले आहे. ते म्हणजे जन्म आणि मृत्यूचा संस्कार नक्की ठरलेला आहे. माऊली म्हणतात ना, देहाची गावालिया जन्म मृत्यूची या सोळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. या गावात आलोय आपण, या देहाच्या गावात आलोय. या देहाच्या गावामध्ये आल्यानंतर जन्माचा सोहळा होणार झालेला आहे आणि मृत्यूचा सोहळा हा होणार आहे. तुम्हा आम्हा सर्वांचाच होणार आहे. होणार आहे की नाही आजी? होणार आहे ना? करा, कुणी अमर आहे ते नाही ना बाबा? होणार आहे. आता जन्माला आलोय म्हणून तर आपण इथे बसलोय, आम्ही उभे आहोत, कीर्तन करतोय, हे सगळं चालू आहे. पण आपला देखील सोहळा होणार आहे यांच्यासारखा. मग बघा, मनुष्य जन्म अनमोल आहे. त्याच्यात आल्यानंतर हे 2 सोहळे निश्चित ठरलेले आहे. परंतु मनुष्य देहावरती 16 संस्कार सांगितले. या 16 संस्कारांपैकी हे 2 संस्कार निश्चित ठरलेले आहेत, ते होणारच आहे. परंतु बघा, मला सांगायचं आहे, हा मानव देह अनमोल आहे. यात आल्यानंतर सगळे संस्कार होतील न होतील हे 2 होणारच आहे. परंतु मानव देहामध्ये आल्यानंतर माणसाचा गेल्यानंतर म्हणजे मृत्यू संस्कार, मृत्यू झाल्यानंतर सुद्धा मानव देह असाच कुठेही टाकला जातो का? टाकला जातो का? नाही, कुठेही टाकला जात नाही. हा मानव देहावरतीही मेल्यानंतर म्हणजे गेल्यानंतर, याच्यातून आत्मा परमेश्वर निघून गेला तरी याचे संस्कार सांगितलेले आहे. तरी आपण याचे संस्कार करतो. शेवटचं म्हणजे अंत्येष्टी यज्ञ आपण त्याचा करतो. अंत्येष्टी यज्ञ झाला का दुसऱ्या दिवशी हस्ती विसर्जन, आपण हस्ती जमा करतो, त्या विसर्जित करतो. गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये आपण त्या विसर्जित करतो. आणि त्या हस्ती विसर्जन हा देखील एक संस्कार आपण करतो. रक्षा विसर्जन संस्कार आपण करतो. त्यानंतर आपण दररोज एक पिंडदान सांगितलेले आहे. परंतु आपण दररोज एक पिंडदान करत नाही, तर आपण दशक्रिया विधीच्या दिवशी सगळे पिंडदान करतो. म्हणजे त्या दिवशी आपण काय करतो? दशक्रिया विधी करतो आणि पिंडदान घालतो. ते झाल्यानंतर सुद्धा आपण 13व्याचं काय करतो? गोड जेवण करतो. 13व्याचं गोड जेवण करतो. त्याच्यानंतरही सुद्धा आपण दर महिन्याला एक मासिक जेवू घालतो. म्हणजे एक पितृ आपण त्यांच्या नावाने काय करतो? जेवू घालतो. एवढं झाल्यानंतर बघा, 11 महिने लोटल्या गेल्यानंतर 11.5व्या महिन्यामध्ये म्हणजे आपण शेवटच्या महिन्यामध्ये आपण काय घालतो? बोलत का नाही? हां, वर्षश्राद्ध घालतो आपण. बरोबर आहे ना? हे सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मी सांगते, वर्षश्राद्ध आपण घालतो. आणि हे वर्षश्राद्ध घालण्याच्या दिवशी आपण बघा, आज त्या गेलेल्या पुण्यात्म्याच्या निमित्ताने पिंडदान परत करत असतो. त्या पिंडांना तिलांजली वाहत असतो. त्या पिंडांना आजची शेवटची तिलांजली आपण वाहत असताना बघा, इथे आपण नामचिंतन ठेवतो. हे नामचिंतन का ठेवतो? तर ती तिलांजली वाहत असताना काय, किंवा ब्राह्मण देवतेकडून मंत्र उच्चार चुकला असेल, किंवा ब्राह्मण देवता बरोबर म्हणत असेल, मंत्र उच्चार बरोबर चालेल असेल, पण आपल्याला अमक्याचा फोन आला, तमक्याचा फोन आला, आपलं लक्ष राहतं का? नाही. आपल्याकडून त्याच्याकडून आपल्याला काय लागतात? त्याचे दोष लागतात. मग त्या दोषाचं निवारण होण्यासाठी सगळ्यात सोपं साधन म्हणजे काय? हे
नामस्मरण म्हणून तर म्हटलं जातं, नामस कीर्तन साधनपायी सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आणि हे पातक जळण्याचं सामर्थ्य म्हणजे नाम आहे, म्हणून ते नाम आपण इथे घेतो. एवढंच नाही तर आपल्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? जे आपल्या कुळातील जे गेलेले आहे, आपले पितृ गेलेले आहे, आपले पूर्वज जे गेलेले आहे, त्यांना तिलांजली वाहणं आपलं कर्तव्य आहे. का कर्तव्य आहे? तर त्या पितरांविषयी आपले ऋण आहे. काय आहे? ऋण आहे. आणि ते ऋण फेडणं आपल्याला कर्तव्य आहे, म्हणून आपण तिथे पिंडदान केलं पाहिजे. आणि ते पिंडदान केलं तर ते पित्र आपल्याला काय करतात? आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इचिती सदा त्यांचे, कल्याण इचिती सदा त्यांचे. कल्याण इच्छिती सदा त्यांचे. कल्याण इच्छिती सदा त्यांचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे. 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 कल्याण इचिती सदा त्यांचे, कल्याण इचिती सदा त्यांचे. कल्याण इच्छिती सदा त्यांचे. कल्याण इचिती सदा त्यांचे, सदा त्यांचे. ते पित्र आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्या कुळाचं कल्याण इच्छितात. एवढंच नव्हे, जर आपण त्या पितरांविषयी ऋण फेडलं नाही तर ते पित्र कटकट करतात. कटाकटे करीती पितर, कटाकटे करीती पितर. कट कट करीती पितर. कट कट करीती पितर. हे वंश दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. कटाकटे करीती पितर, कटाकटे करीती पितर. वंशदुराचारी पुत्र झाला. वंशदुराचा पुत्र झाला. पुत्र झाला. पुत्र झाला. कटाकटे करीती पितर, कट करीती पितर. करीती पितर, करीती पितर. आहा कटकट करीती पितर. वंश दुराचारी पुत्र झाला, कारण पुत्र हा दुराचारी निघाला तर पितरांविषयी ऋण फेडत नाही, मग ते पित्र कटकट करतात, कटकट करतात. जर पितरांचं ऋण फेडून आपलं हित साधायचं आहे, या पितरांच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि त्यातूनच आपलं हित साधायचं आहे. मग तुम्ही बघा, म्हणाल आमचं हित आम्ही करत असतो ना, बरोबर आहे ना? प्रत्येक जण आपलं हित करत असतं, प्रत्येक जण आपल्या हितासाठी जागृत असतं, प्रत्येक जण आपल्या कल्याणासाठी जागृत असतं, प्रत्येक जण. मग तुम्ही म्हणाल आम्ही आमच्यासाठी राहण्यासाठी बंगला बांधलाय, आमचं हितच झालं. काय झालं? हित झालं. गाडी घेतली, आमचं हित झालं. बरोबर आहे का नाही? गाडी घेतली, आमचं हित झालं. हे फक्त इथं वापरण्याच्या साधनांमध्ये आपलं हित होईल, परंतु खरं हित आपलं होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तो देव आपल्यासा करून घ्यावा लागेल. मग तो देव आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविना जीवा सुख नव्हे. कारण त्याच्याशिवाय सुख आपल्याला प्राप्त होणार नाही, त्याच्याशिवाय आपलं हित साधलं जाणार नाही. कारण तर मी नाही सांगत बरं काही, हे मी सांगत, तुम्ही म्हणाल तुम्ही आल्या आणि आम्हाला सांगताय, असं मी सांगत नाही. आपल्या संतांनी सांगितलंय म्हणून आपण इथे आम्ही सांगतोय. बघा, संतांनी दाखवल्या मार्गावरती आपण चालतोय. कारण संत कसे आहे? मार्ग देऊन गेले आधी दयानिधी संत, ते संतांनी दाखवल्या मार्गावरती चालतोय. मग जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा आपल्याला मार्ग दाखवलाय. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा विचार करताय की अरे हा जड जीव झोपलेला आहे, यांना जागृत केलं पाहिजे, त्यांना आपल्या हितासाठी जागृत केलं पाहिजे, आपल्या कल्याणासाठी जागृत
केलं पाहिजे. मग तुकोबराय म्हणतात आपल्या हितासाठी कोण कोण जागृत आहे, त्यांचे माता पिता कसे धन्य आहेत ते अभंगाच्या प्रथम आपुलिया हिता जो असे जागता 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 अपोलिया इता 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 जो असे जागता आपुलिया हिता 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 जो असे जागता अपोलिया इता 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 जो असे जागता आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता याची आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता याची पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 हो अपोलिया इता जो असे जागता हे अपोलिया इता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे आपुलिया हिता तो ऐसे जागता. बघा आपल्या हितासाठी जो जागृत आहे. तुम्ही म्हणाल आम्ही आमचे हित साधत नाही का? आमचे हित आम्ही साधतो, आम्ही आमचे हित करतो रोज. आम्ही तर आमच्या हितासाठीच काय जागृत आहे. आता जागृतच आहे ना, झोपेल थोडी तुम्ही, जागृत आहे. पण बघा जागृत असणं म्हणजे नुसतं डोळ्याने उघडं असणं, डोळे उघडे असणं म्हणजे जागृत असणं नाही. तर आपल्या हितासाठी जो जागा आहे, आपल्या कल्याणासाठी जो जागा आहे. कारण बघा हा मानव देह तर खरं कल्याणासाठीच भेटलाय, आपल्या हित साधण्यासाठीच हा मानव देह भेटलाय. कारण इतर योनी नाही का? इतर योनी आहे ना. इतर योनींमध्ये जसं या मनुष्य देहाला ज्ञान आहे तसं इतर योनीमध्ये आणि कळे दान नाही कोटे नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे यात देई गडे. यात
कोठे. हे ज्ञान दुसऱ्या योनीमध्ये नाहीये, तर हे फक्त मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर आपल्याला चिंतन करता येतं, नामस्मरण करता येतं, आपला उद्धार करता येतो. फक्त कुठल्या योनीमध्ये आल्यानंतर, या मानव देहाच्या योनीमध्ये आल्यानंतर. बरं, हे मानव देहाच्या योनीमध्ये येण्यासाठी काय सहज येतो का आपण? बाबा सहज येतो का? नाही. अरे एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. एक एक योनी फिरून यावं लागतं. त्या योनींमध्ये काही योनी तर आपल्याला माहिती पण नाही, माहिती पण नाही. काही जन्म आपल्याला माहीत सुद्धा नाहीये, परंतु आपल्याला असे कित्येक योनी फिरून यावं लागतं, तेव्हा या मानव देहाचा वारा आपल्याला लागतो. मग या मानव देहामध्ये आल्यानंतर आपल्याला आपलं हित साधता आलं पाहिजे. मग आता या मावशी म्हणून आता माझं काय 60 चालू आहे, बरोबर आहे का नाही? हे म्हणतील माझं 50 चालू आहे, 40 चालू आहे. करता येईन आमचं हित. अजून कुठे वेळ गेली आहे? गेली का वेळ? नाही. परंतु तुम्हाला सांगू का, तो काळ टपलेला आहे आणि तो कधी येऊन घेऊन जाईल सांगता येणार नाही. घोडोघोडी काळ वाटायची पाहे, अजून किती आहे अवकाश. तो काळ टपलेला आहे, कधी येऊन घेऊन जाईल सांगता येणार. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देते नहीं ये किसी का, साथ देते नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. अरे या देहाचा भरोसा आहे का? नाही. आता मी कीर्तन करते, कीर्तन होईपर्यंत राहील याची गॅरंटी का? नाही. खुशाल नाही म्हणते. अरे एवढ्या बाजूनी 2-2 चोपतारे ना, 2-2 चोपदार आणि त्यांचं आडनाव काय? टिळे टिळे. आणि विशेष म्हणजे बघा बरं का, दोघंही भाऊ भाऊ आहे बरं का, दोघंही भाऊ भाऊ. आणि आता तुम्ही म्हणान भरोसा नाही, म्हणून मला सांगायचंय, एवढे भरभक्कम माझ्या बाजूने उभे असताना मला नेईल का कुणी? तुम्ही सांगा, नेईल का? आजी नेईल का? बाबा वेळ घ्या, तुम्ही सांगा पटकीन. अरे आपल्या बाजूला आपले नातेवाईक किती मोठे श्रीमंत काही असले तरी आपल्याला तो येणार आहे, घेऊन जाणार आहे. त्याच्या आधी आपल्याला आपलं हित साधायचं आहे. मग आपलं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, त्याच्यात आपलं हित आहे. हित आपलं करता आलं पाहिजे. मग केव्हा आपलं हित करायचंय? आत्ता आपला चालू काळ आहे ना, याच काळामध्ये आपलं हित आपल्याला करता आलं पाहिजे. मग कोणी कोणी आपलं हित केलंय आपल्याला बघायचं आहे. बघा, हित आपल्याला करता आलं पाहिजे. कारण तुकोबराय म्हणतात, आपुल्या हिता ऐसे जो जागता. कोणचा? जे आपल्या हितासाठी जागृत आहे त्यांचेच माता पिता धन्य सांगितलेले आहे. कोणाचे? जे हितासाठी जागृत आहे त्यांचेच माता पिता धन्य सांगितलेले आहे. माशे माता पिता कोणते धन्य आहेत बघा, सांगून जाईल तुम्हाला. त्याच्या आधी भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, 19 फेब्रुवारीला ज्यांची आता काय येते? काय येते? जयंती येते. 19 फेब्रुवारीला त्यांची जयंती येते. असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज.
बघा, या छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारीला जयंती येते. आपण सर्वजण जल्लोषात ती साजरी करतो. पण जल्लोषात साजरी करण्या अगोदर बघा ना, त्यांच्या माता पित्यांना का धन्यता दिलेली आहे आपण सांगून जाईल. ज्यांच्या जन्माची वाट साक्षात भगवंत सुद्धा बघत होता. बघा कशी ज्यावेळेस रयतेवर अत्याचार होत होते, आया बहिणींची आबरू लुटली जात होती, शेतकऱ्यांचे हलहाल होत होते, त्यावेळेस ज्यावेळेस तुळजापुरामध्ये बघा साक्षात आई भवानीची मूर्ती सुद्धा तोडली होती. आई भवानीची मूर्ती सुद्धा तोडली होती. तिचे हात अलग अलग केले होते, पाय वेगवेगळे केलेले होते. त्याच वेळेस एका दासीनं यावं, त्या दासीनं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना सांगावं, आई साहेब आपल्या देवतांचे सुद्धा एवढे हाल चालू आहे. अहो, सामान्य माणसाचे तर हाल चालू आहे, परंतु देवतांचे सुद्धा हाल चालू आहे. पखवत वाजवतो, देवतांचे सुद्धा हाल चालू आहे. तर बघा, आईसाहेबांना जेव्हा सांगितलं तेव्हा आईसाहेब स्वतः मंदिरात गेल्या तर पाहिलं त्या मंदिराच्या मूर्ती सुद्धा तोडलेली होती. मंदिरापुढे तिथेच गाय सुद्धा मारलेली होती. ज्या गो मातेला आपण हिंदू धर्माचं पवित्र मानतो, ती गाय सुद्धा तिथे मारलेली होती. देवतांची सुद्धा विटंबना केली जायची. अशा काळामध्ये या राजमाता राष्ट्रमाता विनवणी करताय की आई भवानी, अगा जगदंबे जागृत होय, जागृत होय आई भवाने, पाव मला अशासाठी मला एक पुत्र दे, असा एक पुत्र दे की त्या पुत्राने माझा सांभाळ करावा म्हणून मला पुत्र देऊ नको. काय म्हणतात, माझा सांभाळ करावा म्हणून मला पुत्र देऊ नको, तर पुत्र कशासाठी दे मला, या रयतेचं रक्षण त्यांनी करावं म्हणून मला पुत्र दे. बघा, हा सोनेरी दिवस उजडला 19 फेब्रुवारी शिवनेरी किल्ल्यावरती. म्हणून हा राजा तिथे जन्माला आला आणि म्हणून म्हटलं जातं की एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझं राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या नगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या नगरावर, हे माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या नगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या किल्ल्यावर, माझं देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हाती आली व पळाला तो बापाचा बाप, राजाची माझी जन्मला, तो बापाचा बाप राजाची माझी जन्मला. माझ्या जीवाची पुण्याई आजी आली व पळाला, माझ्या जिजाईची पुण्याई आजी आली व पळाला. छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या बापाचा बाप जीवा जन्मला, माझा बापाचा बाप जीवा जन्मला. जय शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय भवानी. असा एकच राजा जन्मला. ऐका, असा एकच राजा जन्मला, त्याने रयतेचं रक्षण करण्यास सुरुवात केली. अवघ्या 16 वर्षात छोट्या वयामध्ये त्याने एक एक किल्ला घेण्यास सुरुवात केली. एक एक किल्ला तो जमवतोय, आपले मावळे घेऊन एक एक किल्ला काबीज करतोय आणि आया बहिणींचं रक्षण करतोय. ज्यावेळेस रयतेमध्ये ज्यावेळेस मुघलांची सत्ता होती, त्या मुघलांच्या सत्तेमध्ये ज्यावेळेस त्या महिलांची हत्या होत होती, आया बहिणींची आबरू लूट जात होती, त्या लुटलेल्या आबरूचं रक्षण करण्यासाठी साक्षात बघा लव जिहाद आपण आता म्हणतोय, पण त्यावेळीस लव जिहाद म्हणजे मुघलांनीच आपल्या महिलांना ज्यावेळेस घेऊन जायचे ना, ते सुद्धा एक लव जिहादचाच प्रकार होता. आणि म्हणून त्या रयतेचं रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते एक अनुकरणात दिसण्यासाठी नाही, आपण कपाळी गंध लावला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही. बघा, नुसता हातामध्ये झेंडा घेतला म्हणजे आपण छत्रपती शिवाजी
शकत नाही. आपल्या गाड्यांना मोठे मोठे झेंडे लावले किंवा आपल्या गाड्यांवर स्टिकर लावले म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी त्यांचं अनुकरण करणं गरजेचं आहे. अनुकरण इतकं करणं गरजेचं आहे कारण आपल्या आया बहिणींचं रक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आया बहिणींचं रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्या मुघलांची हत्या करत होते, रक्षण करत होते महिलांचं. त्यासाठी बघा आजही आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणं आपल्याला गरजेचं आहे. ते अनुकरण आपण कायद्यानुसार केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज काय आहे हे आपल्याला कळणार नाही जोपर्यंत आपण त्यांचं चरित्र अनुभवणार नाही. ज्यावेळेस आपण हजारो बघा आपल्या हातामध्ये मोबाईल आला, मोबाईलनं आपलं सगळं संपून टाकलं. परंतु मोबाईल जरी आला ना, आपण एखाद्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र ज्यावेळेस अभ्यासू ना, आपण आपल्या अनुकरणात आणल्याशिवाय थोडंफार सुद्धा राहणार नाही. म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावं, आपण माऊलींचं चरित्र वाचावं, माऊलींचं चरित्राचा अभ्यास करावा. म्हणून बघा असा राजा, रक्षण करणारा राजा आपल्या या कलियुगामध्ये जन्माला आला आणि त्याने रयतेचं रक्षण करण्यास सुरुवात केली. एवढं रक्षण केलं म्हणून त्या माता पित्यांना सुद्धा धन्यता दिली जाते. म्हणून मग राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांना सुद्धा धन्यता दिली जाते. धन्य धन्य थोर आई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईना, मुजरा मानाचा जिजाईना, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा जिजाऊला, मुद्रा मानाचा जिजाऊला. म्हणून त्या माता पित्यांना सुद्धा काय दिली जाते, धन्यता दिली जाते. धन्य माता पिता तयाची या, त्या माता पित्यांना धन्यता दिली जाते. म्हणून कुळामध्ये सात्विक पुत्र जन्माला येणं गरजेचं आहे. तुकोबाऱ्या अभंगाच्या कुळी कळणा पुत्र होती जे सात्विक, कुळी कळणा पुत्र होती जे सात्विक, कन्यापुत्र होते जे सात्विक, कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक. कोळी कळणा पुत्र होती जे सात्विक, कुळी कळणा पुत्र होती जे सात्विक, कन्यापुत्र होते जे सात्विक, कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक. सात्विक, कोळी कळणा पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक, कोळी कन्यापुत्र होते जे सात्विक. सात्विक सात्विक कुळी कन्यापुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवाला. देवाला जेव्हा हरिक वाटतं ना, केव्हा कुळामध्ये सात्विक पुत्र जन्माला येतात.
कन्या जन्माला येते. बघा, सात्विक पुत्र केव्हा जन्माला येतात, त्याच्यासाठी माता पिता धन्य असायला हवेत. माता पिता धन्य असायला हवेत. कोणते माता पिता धन्य होते बघू आपण. बघा, विठ्ठलपंत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी ज्यावेळी संसार चालू होता, आणि हा संसार चालू असताना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघंही संसार करत आहे. पण संसारात मात्र विठ्ठलपंतांचं लक्ष लागत नव्हतं. संसारात लक्ष लागत नसल्या कारणाने विठ्ठलपंत म्हणत होते की अगं रुक्मिणी, मी संन्यास घेऊ का, रुक्मिणी मी संन्यास घेऊ का, असं म्हणत असताना रुक्मिणीला वाटतंय मजाक करताय. करता करता एक दिवस राग आला. रुक्मिणी म्हटली जा घ्या. असं म्हटल्यानंतर विठ्ठलपंत निघून गेलेले आहे. विठ्ठलपंत निघून गेले आणि संन्यास स्वीकारलेला आहे. ज्यावेळी संन्यास स्वीकारलेला आहे, परंतु इकडं मात्र रुक्मिणी वाट बघते. आज ना उद्या माझे पती येतील, परत माझा संसार चालू होईल. रुक्मिणी वाट बघते, परंतु संसारासाठी विठ्ठलपंतांनी संन्यास घेतलेला होता. संन्यास घेतल्या कारणाने विठ्ठलपंत काय माघारी येणार होते का. परंतु रुक्मिणीचं काम चालू होतं की रोज उठायचं, मंदिरात जायचं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि तिथेच त्या पिंपळाला प्रदक्षिणा मारायच्या. पिंपळाला प्रदक्षिणा मारायचं रोजची दिनक्रिया अशीच होती. असं करत करत असताना एक दिवस तिथं एक संन्यासी साधू आले आणि त्या संन्यासा साधूंचं सुद्धा त्यांनी काय घेतलं, दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्या साधूंनी आशीर्वाद दिला की अष्टपुत्र सौभाग्यवती हो. ज्यावेळी रुक्मिणी मातेनं हा आशीर्वाद कानावरती पडला आणि डोळ्यातून खळखळ अश्रू व्हायला लागले. ज्यावेळेस खळखळ अश्रू वाहताय, अश्रू वाहत असताना विचार केलाय अरे की आता हा आशीर्वाद या जन्मासाठी आहे का पुढल्या जन्मासाठी आहे. साधूंनी बघितलं, का रडतेस, का रडतेस. त्यांनी सांगितलं की तुम्ही जो अष्टपुत्र सौभाग्यवती हो भव आशीर्वाद माझ्यासाठी दिला, माझा पती निघून गेलेला आहे, संन्यास घेतलेला आहे की माहीत नाही, पण नाही ते इथे. ज्यावेळी असं विचारल्यानंतर ते साधू सांगतायत तुझ्या पतीचं वर्णन काय होतं. त्यांनी सांगितलं डाव्या खांद्यावरती तुळस कोरलेली आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, असं वर्णन केलेलं आहे. त्यावेळेस वर्णन केल्यानंतर त्या साधूंनी ओळखावे की असा व्यक्ती माझ्याजवळ आलेला आहे, तुझा पती परत येऊन जाईन हा उद्देशाने साधूने सांगितलं आणि निघून गेले. आणि आपल्या आश्रमात गेल्यानंतर आवाज दिला विठ्ठलपंत. आणि विठ्ठलपंत आवाज दिल्याबरोबर विठ्ठलपंतांनी मागे वळून बघितलं की ज्यांनी आपली ओळख लपवलेली होती, विठ्ठलपंत नाव घेतल्या घेतल्या आवाज दिला आणि सांगितलं अरे तुझी पत्नी तिथे वाट बघते, तुझी पत्नी तिथे वाट बघते. त्या उद्देशाने सांगितल्याबरोबर विठ्ठलपंत साधूंची आज्ञा घेऊन आपल्या संसाराकडे परत आलेले आहे. ज्यावेळेस सिद्धेश्वर मंदिरामध्ये या विठ्ठलपंतांनी दर्शन घेतलेलं आहे, दर्शन घेतल्याबरोबर ज्यावेळेस या रुक्मिणी मातेनं बघितलं आणि बघितल्याबद्दल म्हणाल्या धनी तुम्ही आलात, आल्याबरोबर घरी पळत गेले आणि आपल्या आई वडिलांना बातमी सांगितली की माझे पती परत आले. आनंद झाला आणि तो आनंद परत त्या संसारामध्ये चालू झाला, आनंद. आणि त्या संसार वेलीवरती 4 फुलं उमलली. त्या संसार वेलीवरती शांत बसा, संसार वेलीवरती 4 फुलं उमलली. ते म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. बघा ना, लेकरांची नावं सुद्धा किती विचारपूर्वक ठेवली. निवृत्ती म्हणजे निवृत्त होणे आणि निवृत्त झाल्यानंतर ज्ञान प्राप्त करणे, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सोपं करून घेणं म्हणजे मुक्त होणे, म्हणजेच मुक्ताई. एवढी सोपी नावं ठेवली, एवढी चांगली नावं त्या ठेवली होती. परंतु बघा या संसार वेलीमध्ये ही लेकरं मोठी होत आहे आणि मोठी होत असताना यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, सदैव दुःख आहे. संन्याशीची कार्टे म्हणून चिडवली जायची.
संन्यासीची पोरं म्हणून चिडवली जायची. संन्यासाची पोरं म्हणून संन्यास घेऊन पोरं झाली. नंतर ही त्या काळामध्ये दूषित म्हणलं जायचं म्हणून त्यांना त्रास दिला जायचा. विठ्ठल पंतांनाही त्रास दिला जायचा आणि रुक्मिणी मातेलाही आणि लेकरांनाही. रुक्मिणी माता म्हणताय आपल्याला तर त्रास आहेच, आपल्याला त्रास आहे, परंतु आपल्या लेकरांना त्रास नको, आपल्या लेकरांना त्रास नको. म्हणून रुक्मिणी माता म्हणता असे किती दिवस जायचे. आपली लेकरं मोठी व्हायला लागली, आपली लेकरं आता मोठी व्हायला लागली, हळूहळू मोठी होत आहे. या लेकरांना आता त्रास नको, या लेकरांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. जा ना आळंदीमध्ये, विचारा ना त्या तिथल्या ब्राह्मण देवतांना आमच्या मुलांची मुंजी होईल का, आमची मुलं मोठी होत आहे, त्यांची मुंजी बंधन करायचं आहे. जा ना विचारा ना. रुक्मिणी माता म्हणायच्या. पण बघा एवढे ज्ञानी पंडित होते आणि विठ्ठल पंत सुद्धा काही साधे नव्हते. विठ्ठल पंतांचं ज्ञान अफाट होतं म्हणून तर एवढी ज्ञानी मुलं जन्माला आली. विठ्ठल पंत आळंदीमध्ये गेले. आळंदीमध्ये गेल्यानंतर त्या पंडितांना विचारू लागले आमच्या मुलांचा मुंजी बंधन होईल का, आमच्या मुलांना या समाजात स्थान भेटेल का, आमच्या मुलांना स्थान मिळालं पाहिजे यासाठी विनवणी करू लागली. पण बघा त्या पंडितांनी सुद्धा सगळे ग्रंथ चाळले, सगळं काही केलं, पण संन्याशाची पोरं म्हणून काही विलास सापडला नाही. त्यांनी सांगावं तुम्हाला पैठण क्षेत्रामध्ये जावं लागेल. पैठण क्षेत्रामध्ये अजून पंडित आहे, त्यांना विचारा. पैठण क्षेत्री दरमजल करत 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 विठ्ठल पंत गेलेले आहे. तिथेही विचारलं, तिथल्या ज्ञानी पंडितांना विचारलं, पण त्यांनी सांगावं काहीच याच्यावरती विलाज नाही. तर एकच विलाज आहे, तो म्हणजे देहांत प्रायचित्त करावं लागेल. तो म्हणजे देहांत प्रायचित्त करावं लागेल. विठ्ठल पंत खाली मान घालून निघून आले. सिद्धेश्वर मंदिरात थांबले आणि त्या मंदिरात थांबल्यानंतर रात्र झाली. रात्र झाल्यानंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर रुक्मिणी माता वाट पाहत होती. आज ना उद्या ते येतील आणि त्याच्यावरती काहीतरी निर्णय लागलेला असेल, काहीतरी विलाज असेल, माझ्या मुलांना न्याय मिळेल, आम्हालाही न्याय मिळेल या आशेने रुक्मिणी माता वाट बघत होत्या. विठ्ठल पंत रात्रीची वेळ झालेली आहे. विठ्ठल पंत घरी आलेले आहे. घरी आलेल्या विठ्ठल पंताने म्हणावं दार उघड. ज्यावेळेस दार उघडलं, रुक्मिणी मातेने दार उघडलं आणि विठ्ठल पंत घरामध्ये आले. रुक्मिणी मातेला चैन पडेना. काय सांगितलं सांगा ना, त्या ज्ञानी पंडितांनी काय सांगितलं सांगा ना. रुक्मिणी माता म्हणाली सांगा, उत्सुकता लागली. पण विठ्ठल पंत म्हणताय की आपल्याला देहांत प्रायचित्त करावं लागेल आणि या देहांत प्रायचित्त आपल्याला करावं लागेल. रुक्मिणी माता म्हणताय देहांत प्रायचित्त आपण करू, पण आपले लेकरं किती लहान लहान आहे. विठ्ठल पंत म्हणताय देहांत प्रायचित्त करण्यासाठी मी तयार होईल. रुक्मिणी तू थांब. या लेकरांना बाप नसला तरी चालेल, पण आईची गरज असते. लेकरांना बाप नसला तरी चालेल, परंतु आईची गरज असते. तू त्यांची आई पण हो, त्यांचे वडील पण हो. रुक्मिणी माता म्हणाली मी नाही राहू शकणार, कारण प्रायचित्त करायचं आहे. संसार तर आपल्या दोघांचा आहे, प्रायचित्त करायचं आहे तर आपल्या दोघांनाही जावं लागेल. ज्यावेळेस विठ्ठल पंत आणि रुक्मिणीची चर्चा चालू आहे, दोघंही म्हणतात की रात्रीच्या वेळेसच आपल्याला जावं लागेल. मुलं जागे असताना आपल्याला जाता येणार नाही, मग आपल्याला जावं लागेल. विठ्ठल पंत म्हटल्याबरोबर रुक्मिणी माता म्हणते ठीक आहे आपल्याला जावं लागेल. पण बघा ती रुक्मिणी माता त्या छोट्याशा असणाऱ्या मुक्ताई जवळ जाते. त्या मुक्ताई जवळ गेल्यानंतर त्या मुक्ताईच्या तोंडावरून हात फिरवते. हात फिरवत असताना त्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला सुरुवात होत आहे आणि ते अश्रू म्हणजे मुक्ताईच्या गालावर पडतात. त्या मुक्ताई
मुक्ताईच्या गालावर ते पडलेले अश्रू ती रुक्मिणी माता पदराने पुसते बघा. जणू काही आईनं आता मायेचा पदरच काढून घेतला होता. मायेचा पदर त्या रुक्मिणी मातेने जसं काढूनच घेतला होता, अशा रुक्मिणी माता निघाले. मुक्ताईच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आहे. सोपान काकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आहे. विठ्ठल पंत म्हणताय, रुक्मिणी तू जास्त वेळ जर थांबली तर यांच्या मायेत अडकून जा. रुक्मिणी घराच्या बाहेर पडते. घराच्या बाहेर पडत असताना त्या विठ्ठल पंतांना म्हणते, एवढे कसे निर्दयी झाले तुम्ही? निदान एकदा तरी आपल्या लेकरांचा चेहरा पाहिला चला, एकदा तरी. ज्यावेळेस विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता दोघही आतमध्ये येत आहे, आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हात फिरवताय, मुक्ताईची पप्पी घेताय. एवढंसं लेकरू कसं उद्या उठल्यावर आई आई करेल एवढी उत्सुकता लागली. पण बघा विठ्ठल पंत म्हणताय, रुक्मिणी चल, तू जर थांबली तर पर इथून बाहेर निघणार नाहीस. घरात असणाऱ्या विठ्ठलाच्या मूर्ती पुढे जातात, दोघही हात पसरतात. प्राण कासावीस करून तिथे विनवणी करताय की ए विठ्ठला, तू आजपासून यांची मायबाप होय. हे परमेश्वरा, आजपर्यंत आम्ही तुझी भक्ती केली ना, तू आज यांचा मायबाप होय. अंतकर्म तळमळतय, प्राण कासावीस झालेला आहे आणि या कासावीस झालेल्या प्राणाने ते दोघंही विनंती करताय. बघा विठ्ठल पंत म्हणताय, रुक्मिणी चल आता. मन कठोर करून काळजावर दगड ठेवून दोघेही बाहेर निघालेले आहे. भगवंताच्या स्वाधीन करून ह्या लेकरांना निघालेले आहे. त्या इंद्रायणीच्या काठावरती जाऊन आपलं देहांत प्रायचित्त केलेलं आहे. जीवनामध्ये माय आणि बाप खूप महत्वाचे असतात आणि आज हे दोन्ही मायबाप सोडून गेलेले आहे या लेकरांना. ज्यावेळेस या लेकरांना सोडून गेलेले आहे, सकाळच्या वेळेस मुक्ताई उठते, निवृत्ती दादा सगळे उठतात आणि निवृत्ती दादांना कळून चुकलेलं असतं की आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस मुक्ताई उठते ना, आई आई करत ती शोधते, कुठे असेल माझी आई. आई आई आवाज देते, परंतु आवाज मात्र कुठे आई देत नाही. दादा कुठे गेली रे आई? दादा समजून सांगतोय, अगं मुक्ते असेल आई इथे कुठेतरी, असेल कुठेतरी. पण बघा नंतर निवृत्ती दादाला सुद्धा राहवत नाही, तर दादा सुद्धा अंबारडा फोडतोय. हे दोघं बहीण भाऊ जीवनामध्ये एवढे अंबारडा फोडून चौघही रडताय की ते आता आई वडील राहिलेले नाही, आई वडील राहिलेले नाही. परंतु ही मुक्ताई सुद्धा बघा ना, एवढी एवढीशी मुक्ताई असते, परंतु या भावंडाची मुक्ताई होते, त्यांची आई होते. म्हणून त्या विठ्ठला सुद्धा व्हावा वाटावा म्हणून तो विठ्ठल सुद्धा स्वतःला म्हणून घेतो विठाई. तर विठ्ठल सुद्धा स्वतःला म्हणून घेतो विठाई. म्हणून बघा आई वडील जीवनामध्ये खूप महत्वाचे असतात, खूप महत्वाचे असतात. एक दिवस प्रसंग असा आहे, माऊलींना सण आलेला आहे. मुक्ताईला मांडे करण्याची इच्छा झाली, आपल्या भावंडाला मांडे करून घालायचे आहे. ते मांडे करण्यासाठी मुक्ताई पहाटे भल्या पहाटे उठते, खापर आणण्यासाठी जाते. खापर आणण्यासाठी ज्यावेळी जाते, खापर घेऊन येण्यासाठी जाते, तर विसोबा खेचार म्हणतात, का ग मुक्ते कशाला आली? मुक्ताईनं म्हणावं, काका आम्हाला आई नाही ना, काका आम्हाला वडील नाही हे, पर माझ्या भावंडांना मी मांडे खाऊ घालीन म्हणून खापर घेण्यासाठी आले, खापर आणण्यासाठी आले. त्यावेळेस विसोबा खेचर म्हणाले, अरे तुम्हाला संन्यासाच्या कार्ट्यांना गोडधोड खाऊशी वाटतं का? गोडधोड खाऊशी वाटतं? नाही भेटणार खापर, जा म्हणे. हाकलून दिलं मुक्ताईला. त्या मुक्ताईच्या गालावरती मारलं. त्या एवढ्या एवढ्याशा लेकराच्या गालावरती पाचही बोट अशी उमटली. हो, ती पाचही बोट उमटलेली पाहून घरी आलेली मुक्ताई, रडत रडत आलेली मुक्ताई ज्ञानोबाने विचारावं,
का ग मुक्ता, काय झालं, का रडतेस ग मुक्ते? माऊलीनं म्हणा, मुक्ते का रडतेस? मुक्ताईनं सांगितलं, अरे काकाने आपल्याला खापर आणून दिलं नाही, मला मांडे बसण्याची खूप इच्छा होती. माऊली म्हणतात, अगं मुक्ते, स्वयंपाकाची तयारी कर, मांडे आपण भाजू. कशावर भाजणार? खापर दिलं नाही आपल्याला, खापर दिलं नाही. अरे त्याच माऊली म्हणाले, अगं योग साधना एवढी आहे, त्या योग साधनेच्या बळावरती मी माझं, कारण या समाजाने एवढा त्रास दिलेला आहे ना, माझं शरीर एवढं तप्त झालेलं आहे ना, त्या तप्त शरीरावर तुझे मांडे भाजले जातील ग मुक्ते. मुक्ताईनं मांडे केले आणि माऊलींनी ते मांडे खाल्ले. सगळ्यांना मांडे दिले. अरे संत जे असतात, जे दुराचारी असतात, त्यांना सुद्धा आपलंसं करतात. ते विसोबा खेचर ज्यावेळी आला ना, त्या विसोबा खेचराला सुद्धा मुक्ताई म्हणाली, अरे का दाराच्या आडून बघताय, येऊन माझ्या दादाच्या पाठीवरती मांडे भाजले, येऊन खाऊन बघा कसे लागतात मांडे. हे असतं बहीण भावाचं प्रेम. म्हणून सांगते, आपल्या जीवनात मध्ये कधी जरी बहीण भावाचा वाद झाला ना, आपल्या बहिणीचा कधी आपल्याला राग जरी आला असेल ना, त्या बहिणीला फोन करा स्वतःहून, जाऊ दे का तायडे, चुकलंय माझं, ये माहेरी. त्या बहिणीला कधीतरी फोन करून बोला. बहिणीला भावाचा राग आले असेल तर द्या राग सोडून. थोड्याशा इस्टेटीसाठी भावाचे वाद घालू नका. त्या भावाचं बघा, बाप गेला ना, एका बहिणी मागे भाऊ एक बाप म्हणून उभा राहतो, खंबीर म्हणून तो बाप उभा राहतो. आणि घरामधली जर आई गेली ना, त्या भावा मागे ती बहीण आई म्हणून उभी राहते. भावा बहिणीचं प्रेम हे अपाट आहे. त्याच कुळाला धन्यता देतात जगद्गुरु तुकोबराय. या कुळामध्ये प्रेम होतं, वात्सल्य होतं, एकामेकांविषयी प्रेम होतं, म्हणून तर तुकोबरायांनी यांना धन्यता दिली आहे. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. विठ्ठल कुळामध्ये धन्यता दिल्या जाते. ज्या कुळामध्ये सात्विक पोरं जन्माला येतात, मुलं जन्माला येतात, त्या कुळाचा उद्धार करतात. असे सात्विक मुलं देवाला हरिक वाटतात, भगवंताला हरिक वाटतात. म्हणून ही मुलं ओळखायची कशी, तर गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जे गीतेचं भागवताचं श्रवण करतात, अखंड भगवंताचं चिंतन करतात, अशी मुलं सात्विक असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की यांचं सुद्धा सेवा मला घडली पाहिजे अभंगाच्या शेवटच्या चरणी. तुका मने मज घडत्याची सेवा, तुका मने मज घडत्याची सेवा, म्हणे माझ घडोत्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडोत्यांची सेवा. म्हणे माझ घडत्याची सेवा. वा तुका म्हणे माझ घडत्याची सेवा, तुका म्हणे माझ घडोत्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडोत्यांची सेवा. परे माझा दैवा पार नाही, परे माझा दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होते सात्विक, कुळी कन्या पुत्र होते सात्विक. ओ परी माता दैवा हे पार नाही, परी माझा, परी माझा, परी माझा, परी माझा, परी माझा.
परी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होते ते सात्विक कुळी कन्या पुत्र होते ते सात्विक तयाचा हरेक वाटे देवान देवा देवा तयाचा हरेक वाटे देवा पुढे कन्या पुत्र होती सात्विका पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक तयाचा हे तयाचा हरिक वाटे देवा हे वाटे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या देवा पार नाही. तुकोबराय सुद्धा म्हणतात की त्यांची सेवा मला घडावी, माझ्या देवाला पार राहणार नाही. अशी सेवा माझ्याकडून, अशी सेवा आईवडिलांची जे करतात त्यांचे कुळ धन्य आहे. भगवंताला ते हरिक वाटतात. नवे नवे तर जे भगवंताचं चिंतन करतायत ते सुद्धा भगवंताला हरिक वाटतात. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा भगवंताचं भजन करायचं आहे. पार कुमाये हरे विठो पार कुमाये यथामती येता अवकाशप्रमाणे अभंग सोडवण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे. परंतु बघा, आज या अष्टे परिवारातून या कमळा आई निघून गेलेले आहे किंवा सुखदेव बाबा निघून गेलेले आहे. समस्त अष्टेकर परिवाराला दुःख आहे.
जीवनामध्ये आई खूप महत्त्वाची आई असते, बाप पण महत्त्वाचा असतो. हे दोन पात्र असे आहे की जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असतात. आई म्हणजे काय असते हो? आई म्हणजे एक घर असतं आणि त्या घरावर चढवलेला कळस म्हणजे आपला बाप असतो. आणि हे ज्यावेळेस घरामध्ये असतील ना, त्यावेळेस ते मंदिर शोभून दिसतं. आणि खरं तर आपल्या घरामध्ये असणारे रुक्माई आणि विठ्ठल म्हणजे आपले आईवडील आहे. आणि त्याच आईवडिलांची आपण सेवा करावी. आज या आष्टेकर परिवाराने चांगल्या प्रकारे आईवडिलांची सेवा केली, परंतु लवकरच आईवडिलांचं जाणं झालं. त्यांचं दुःख या आष्टेकर परिवाराला आहे. परंतु जीवनामध्ये आई काय असते हो? आई म्हणजे माया, प्रेम, वात्सल्य देणारी आई असते. म्हणून तर म्हटलं जातं, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. किती मोठा झाला तरी तो आईशिवाय काय आहे? भिकारी आहे. आईच्या मायेशिवाय माणूस भिकारी आहे. म्हणून बघा, आई सगळ्यात प्रेम देणारी आई आहे. म्हणून तर म्हटलं जातं, आई माझी मायेचा सागर. हो